महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा सेनेचे युवा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झालाय। लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीवरून संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचा वेगळा पॅटर्न राबवणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे लोकसभेतही सर्वच कामकाजात सहभाग घेत असतात। त्यांच्या याच कौतुकास्पद कामगिरीवरून यंदाचा पुरस्कार डॉक्टर शिंदे यांना जाहीर करण्यात आला। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे 17व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या 5 सदस्यांपैकी एक ठरलेत। 2019 ते 2023 या कार्यकालात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 556 प्रश्न उपस्थित केले। 67 चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि 12 खासगी विधेयक त्यांनी मांडली आहेत। 1999 या वर्षात स्थापन झालेल्या प्राइम पॉइंट फाउंडेशन या एनजीओला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी संसद रत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या सांगण्यावरून 2010 पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो। दरवर्षी संसद रत्न पुरस्कार प्रदान केला जातो, तर संसद महारत्न पुरस्कार दर 5 वर्षातून एकदा दिला जातो। केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात। हा एक प्रकारचा नागरिक सन्मान समजला जातो। लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण दर्जेदार कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात। म्हणूनच यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जाहीर झालाय।